शिवसेना उबाटा की यवतमाल में आयोजित सभा में सांसद संजय राउत, सांसद अरविंद सावंत और विधायक संजय दरेकर ने बागी सांसदों और राजनीतिक विरोधियों पर जमकर निशाना साधा। नेताओं ने पार्टी संगठन को मजबूत करने का आह्वान करते हुए कार्यकर्ताओं में जोश भरने का प्रयास किया। यवतमाल कृषि उत्पन्न बाजार समिति में आयोजित शिवसेना उबाटा की सभा में सांसद संजय राउत ने विरोधियों पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि एकनिष्ठ रहने के लिए मां और बाप एक होना जरूरी होता है और इस बयान के जरिए उन्होंने देशमुख पर हमला बोला। ठाकरे कधी संपत नसतात, ते पुन्हा पुन्हा राखेतून उभे राहतात आणि या महाराष्ट्रावरती आपली पकड मजबूत ठेवतात। अरे तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आलात म्हणजे ही मतं लोकांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना दिली। तुम्हाला गद्दारी करायची आहे तर राजीनामा द्या, पुन्हा निवडणुकीला उभे राहा आणि मग तुम्हाला कळेल या यवतमाळ वाशिमची जनता गद्दारांबरोबर आहे की निष्ठावंतांबरोबर आहे। पण एकनिष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो। आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत आणि हा एकनिष्ठांचा सागर महासागर लाटा या गद्दारांना तडाखे देऊन तुडवल्याशिवाय राहणार नाही। तो वही विधायक दरेकर ने निशाना साधते हुए कहा कि महाराष्ट्र की अस्मिता को दिल्ली के चरणों में गिरवी रखने वाले गद्दारों को जनता सत्ता से बाहर करेगी। उन्होंने आरोप लगाया कि सरकार और गद्दारों को किसानों की समस्याओं से कोई लेना देना नहीं है, उनका ध्यान केवल सत्ता और पद हासिल करने पर है। मला जुन्या खूप आठवणी येतात, पण आज उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, पण विसरू नका बरं साहेब, तुमच्या समोर सांगतो, आज देशात जर कोणी कपटी पार्टी असेल ना, कपट कारस्थान करणारी, तर ती भारतीय जनता पार्टी आहे आणि कृतज्ञ कोण असतील तर त्या भारतीय जनता पार्टीत आहेत। एक किस्सा फक्त सांगतो मुद्दाम। हे आताचे पंतप्रधान, त्यांना कोण विचारत नव्हतं, त्यांच्या पक्षात उपोषणाला बसले होते एकदा, तेव्हा उद्धवजी साहेबांना मोठ्या साहेबांनी बोलवलं। अरे म्हणाले, तो बघ रे त्या नर्मदेसाठी उपोषणाला बसले, जाऊन भेटून ये। आदरणीय उद्धवजी साहेब गेले, तेव्हा मोदी तुम्ही कोणी नव्हता बरं, तुमचा पक्ष सुद्धा तुमच्याकडे पाहत नव्हता, तेव्हा उद्धवजी ठाकरे साहेबांनी तुम्हाला आधार दिला, शिवसेनेला आधार दिला। सभा को संबोधित करते हुए अरविंद सावंत ने कहा कि जिसे जनता ने चुनकर भेजा उस सांसद ने जनता के साथ विश्वासघात किया है। उन्होंने शिवसेना को अपनी मां बताते हुए कहा कि शिवसेना के साथ गद्दारी संजय देशमुख ने की है। पण यामध्ये सरकारला आणि गद्दारांना शेतकऱ्यांच्या अश्रूची किंमत नाही, त्यांना फक्त स्वतःच्या खुर्च्या आणि खोके वाचवायचे आहे। शेतकऱ्यांचे खरे अश्रू कोणी पुसले असतील तर ते मुख्यमंत्री असताना आदरणीय उद्धव साहेबांनी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती आणून शेतकऱ्याची कर्जमुक्ती कोणी केली असेल तर ती साहेबांनी केली आहे। या संकटाच्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत देणारे नेता म्हणजे साहेब आहे। आज यवतमाळचा शेतकरी सुद्धा गद्दारांना ओळखून आहे आणि तो येणाऱ्या काळात मतपेटीतून या गद्दारीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली, विशेषतः माझी झाली। आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेपमध्ये ऐकलं असेल की जेव्हा कोणी संकटात, अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस। आजपर्यंत एकदा झालं ना, शिवसेना संपली, पक्ष चोरला, चिन्ह चोरला, तरी ठाकरे उभा आहे। मग आमदार फोडल्यानंतर शिवसेना संपली होती, तर तुमच्या विरोधात नाकावर टिचून या सर्व तमाम जनतेने 9 खासदार आपल्या हक्काच्या मशालीवरती निवडून आणले होते, ती फोडण्याची वेळ का आली?